मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला। शिवरायांचा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती। या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांच्या विरोधात चुकीचा आणि निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारल्याचा गुन्हा दाखल झालाय। शिल्पकार जयदीप आपटे मूळ कल्याणचे, तर स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील हे कोल्हापूरचे आहेत। दरम्यान पुतळ्याला गंज लागत असल्याचंही निदर्शनास आलं होतं। 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून ही बाब नौदलाच्या निदर्शनास आणूनही दिली होती। 2 महिन्यात पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिपार्टमेंटमधून आमच्या जे कागदपत्र आहेत ते त्यांच्या समोर ठेवले आणि जो गुन्हा या संदर्भातला प्रथमदर्शनी दाखल करायला हवा तो दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। लवकरच इथले स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे ते पोलीस स्टेशन त्या संदर्भातल्या जी आरोपी आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला शासन करतील, त्यांना लवकरात लवकर अटक करतील। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, पुतळा कोसळण्याप्रकरणी काय काय माहिती आता समोर आली आहे, कोणाकोणावर गुन्हा दाखल झालाय आणि यापुढे तो पुतळा उभारण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत? प्रज्ञा, एकंदरीत रात्री उशिरा जी आहे या संदर्भातली प्रक्रिया म्हणजे पार पडली, कारण की साधारणपणे 9:30 वाजेपर्यंत मालवण पोलीस स्टेशनमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे त्या ठिकाणी होते आणि या संदर्भातला गुन्हा जो तो दाखल करण्यात आलेला आहे। निकृष्ट दर्जा किंवा एकंदरीत हलगर्जीपणा अशा पद्धतीचे काही कलम जे आहेत ते या ठिकाणी लावली गेलेली आहेत आणि अर्थात आता जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की पुढच्या 2 महिन्यामध्ये हा पुतळा जो आहे तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आता जर एकंदर सध्याची परिस्थिती बघितली तर आता या ठिकाणी बंदोबस्त आहे। पर्यटकांना किंवा कोणी जर इकडे पाहायला येत असेल त्याला पूर्णपणे या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे, अडवलं जात आहे आणि एकंदरीत पुढची खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व गोष्टी केल्या जातात। सध्याच्या घडीला हा पुतळा ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या ठिकाणी आत्ता हे अशा प्रकारे त्याला आच्छादन टाकलं गेलेलं आहे आणि त्या संदर्भातली काळजी घेतली जात आहे। अर्थात एक गोष्ट आहे की आज दिवसभरामध्ये काही मंत्री किंवा काही जे राजकीय नेते त्यांच्या गाठीभेटी होतील। दीपक केसरकर या ठिकाणी येतील, सतेज पाटील या ठिकाणी येतील, अर्थात उद्या दिवशी अंबादास दानवे जे आहेत विरोधी पक्षनेते ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी पाहणी करणार आहेत। अर्थात सध्याच्या घडीला तरी पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार याबाबत सध्या तर तशी कोणती माहिती मिळालेली नाही आहे, पण पोलीस बंदोबस्त जो आहे तो चोख या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि काही खबरदारीच्या उपाययोजना सध्याच्या घडीला या ठिकाणी केल्या जात आहेत। प्रज्ञा, अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।